नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। राज्य सरकारने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अखेर 1,66,00,000 महिलांची अंतिम यादी तयार करण्यात आली आहे, ज्यामुळे ज्या महिलांना ई-केवायसीमध्ये त्रुटी होत्या किंवा पडताळणी प्रलंबित होती त्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। ई-केवायसी नंतर 66 लाख महिलांना वगळण्यात आलंय। प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार अर्जाची छाननी आणि ई-केवायसी पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच पात्र लाभार्थ्यांचा हा आकडा निश्चित करण्यात आलाय। आता या पात्र महिलांच्या बँक खात्यांमध्ये थेट DBTद्वारे हप्त्याचे पैसे जमा करण्याचा मार्ग मोकळा झालाय। जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असेल तर लगेचच अधिकृत पोर्टलवरती जाऊन तुमचं नाव अंतिम यादीमध्ये आहे की नाही हे तपासून पहा। अपात्र किंवा दुबार लाभार्थ्यांना ओळखण्यासाठी आणि फक्त पात्र महिलांनाच 1500 रुपयांचा लाभ देण्यासाठी सरकारकडनं ई-केवायसी प्रक्रिया राबवण्यात आली होती। त्यामुळे यापुढे लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपयांची मासिक मदत ही पात्र लाभार्थी महिलांच्याच खात्यात जमा होणार आहे। महिला आणि बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी TOIला सांगितलं की ही प्रक्रिया पूर्ण झाली असून लाभार्थी डेटाबेस अंतिम करण्यात आलेला आहे। सर्व पडताळणी आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत। छाननीनंतर पात्र लाभार्थ्यांची अंतिम संख्या 1,66,00,000 झालेली आहे। तर 66 लाख लाभार्थ्यांना वगळण्यात आलं असून त्याची कारणं ही अंतिम केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती किंवा त्या अपात्र होत्या म्हणून सांगण्यात आले। जून महिन्याचा हप्ता या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालाय असं बोर्डीकर यांनी सांगितलं। पडताळणीमध्ये लाभार्थी सरकारी कर्मचारी, आयकर भरणारे आणि इतर सरकारी योजनांचे लाभार्थी आहेत का हे तपासणं महत्त्वाचं होतं। डेटाबेसमध्ये आढळलेल्या पुरुष लाभार्थ्यांनाही वगळण्यात आलंय असंही बोर्डीकर यांनी सांगितलं। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे। कारण ई-केवायसी पूर्ण होऊन आणि त्याच्या सगळ्या प्रोसेस पूर्ण होऊन आता अंतिम डेटाबेस यादी जाहीर करण्यात आली आहे। त्यामध्ये तुमचं नाव आहे की नाही हे तुम्ही वेबसाईटवरती जाऊन किंवा लाडकी बहीण योजनेच्या ॲपमध्ये चेक करू शकता। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।